नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. तळा येथील प्राथमिक विभाग गोमवेदक विद्या मंदिर कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आणि दगड तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं आहे. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने हा कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री मारुती शिर्के, अध्यक्ष श्री मंगेश देशमुख, उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, सचिव श्री महेंद्र शेठ कसबचे, शाळा समितीचे चेअरमन श्री श्रीराम कसबचे, श्री महादेव बैकर, श्री दीपक शेठ कोटिया, शिवसेना तालुका प्रमुख श्री प्रद्युम्न ढसाळ, शहर प्रमुख श्री राकेश शेठ वडके, नेते श्री लीलाधर खातू, श्री नमिता पांढरकामे आणि शिवसेना पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. 2008 पासून ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 5 जिल्ह्यांमध्ये जनसेवेचा डोंगर उभा करणारे संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणात जिजाऊ फाउंडेशनचे कार्य अफाट आहे. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मंगेश देशमुख आणि सचिव महेंद्र शेठ कसबचे यांनी सांगितलं की अशा दानशूर हातांमुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी उद्या राष्ट्रीय पातळीवर चमकतील. या सुंदर कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर यांनी केलं. जिजाऊ फाउंडेशनच्या या मदतीमुळे तळा तालुक्यातील पालकांना मोठा दिलासा मिळाला. जिजाऊ फाउंडेशनच्या या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. रायगडच्या अशाच धडाकेबाज बातम्यांसाठी सत्य पोलीस टाइम्सला आता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपल्याला कल्पना नसेल तर मी किती दूर आलेलो आहे. पालघर जिल्हा माहिती आहे का तुम्हाला मुलांनो? पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड तालुका माहिती आहे का? नाही ना? विक्रमगड तालुक्यातील एक झडपोली एक छोटंसं गाव आहे, 200 लोक वस्तीचं. त्या 200 लोक वस्तीच्या गावापासून मी आपल्यापर्यंत आलेलो आहे. कशासाठी आलो असेल आपल्यापर्यंत? मी काही इथे नगरपालिका लढायला आलोय, जिल्हा परिषद लढायला आलोय, पंचायत समिती लढायला आलोय का आमदारकी खासदारकी लढण्यासाठी इथे आलेलो आहे? मला वाटतं का आपल्या कोकणच्या 5 जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणाने पुढे गेले पाहिजे. लहानपणापासूनच तुम्ही मोठी स्वप्न पाहिली पाहिजे का उद्याला अनेक अशी मोठी लोक आहेत की ज्यांची परिस्थिती खायला नसायचं. म्हणजे अगदी डॉक्टर राजेंद्र भारुडांसारखा तरुण नंदुरबार सारख्या जिल्ह्यात जन्म घेतला होता. आईच्या पोटात 7व्या महिन्यात असताना वडील गेले. गावातल्या बाया सांगत होत्या आईला पाडून टाक बाळाला, आदिवासी समाजाची सगळ्यात शेवटची जात. तर त्या मावशीने सांगितलं जन्माला घातल्यानंतर रोजगार हमीच्या कामाला आई कामाला जायची. हा रडायचा तर त्याला गावठी दारू त्यावेळेस तिथे दिली जायची रडू थांबवण्यासाठी. ते डॉक्टर राजेंद्र भारुड बघायची कशी दिदीने शिष्यवृत्तीची परीक्षा दिली तशी शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन नवोदयला गेले. नवोदय नंतर 12वी नंतर त्यांनी नीटमध्ये चांगले मार्क काढले. ते MBBS साठी मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी MBBS बरोबरच UPSC ची एक्झाम दिली आणि ते कलेक्टर म्हणून पदावर आले. आणि जेव्हा कोविड सारखा महाकाळ आला होता तेव्हा ते नंदुरबारचे जिल्हाधिकारी होते. आपल्या जिजाऊ संस्थेमध्ये स्वप्नील माने नावाचा तरुण कोल्हापूरवरून विक्रमगडला आले. जिजाऊ नगरीमध्ये इंजिनिअरिंग लहानपणी आई गेल्या होत्या, वडील शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचे गेले. त्यांना UPSC करायचं होतं, त्यांना प्लॅटफॉर्म जिजाऊने उपलब्ध करून दिला. ते आज IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला वयाच्या 24व्या वर्षापासून नोकरी करत आहेत. मोहिनी वाघमांसारखी आदिवासी तरुणी मोखाडा तालुक्यातील ठाणे शहरामध्ये लग्न करून दिलं होतं. गुन्ह्या गोविंदाने आयुष्य चाललं होतं. आता FYची मुलगी 19व्या वर्षी पोटात 2.5 महिन्याचं बाळ असताना पती जातो. ती मोहिनी बारमाल काय करायचं आणि काय नाही करायचं सासू सांगते बाळाला जन्माला घाल. जन्माला घातल्यानंतर धुनी मांडी करणारी मोहिनी बारमाल जेव्हा आपल्या जिजाऊच्या ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते, तिला अभ्यास करण्याचे जिजाऊ पैसे देते. आणि अभ्यास करताना तेव्हा पोलीस भरतीला उशीर असतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते. तिला ठाण्याहून आपण जिजाऊ नगरीला विक्रमगडला नेतोय. 800 विद्यार्थ्यांची भरतीमध्ये 119 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीतनं पास झाले. त्यामध्ये ती मोहिनी बारमाल. आता जे 3 विद्यार्थी आपल्याला सांगितले, एक कलेक्टर, एक SP आणि एक फायर ब्रिगेड मध्ये दादर सबस्टेशनला असणारे अधिकारी, यांच्या इतक्या समस्या तर बाळांना आपल्याला नाही. आज आपल्यासाठी एवढी चांगली शाळेचं संकुल आहे. मगाशी अध्यक्ष साहेबांनी सांगितलं
की इथे ज्युनियर KG पासून तर PG पर्यंत शिक्षण दिलं जातं. आम्ही सर्वजण आपल्या बरोबर आहोत. आपण स्वप्न मोठी बघितली पाहिजेत आणि मोठी स्वप्न बघण्यासाठी अभ्यासाचं सातत्य आपण ठेवलं तर मला वाटत नाही का आज तुम्ही बोलताय की छोटं गाव आहे, हे गाव आहे या कलेक्टर मॅडमचं गाव आहे, एक गाव आहे SPचं आहे, हे गाव या न्यायाधीशाचं आहे. अशा प्रकारे गावाची ओळख तुमच्या नावाने होऊ शकते. त्यासाठी तुम्ही मेहनत आणि प्रयत्न केले पाहिजेत हे सांगण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलो. आपल्याला डॉक्टर व्हायचं असेल तर आम्ही इयत्ता 9वी पासून नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत का आपले गोरगरिबाची शेतकऱ्यांची शेतमजुरांची मुलंही डॉक्टर झाली पाहिजे. ती जेव्हा डॉक्टर होतील तेव्हा डॉक्टरी पेशा हा व्यवसाय न समजून सेवा समजून गोरगरिबाची सेवा केली जाईल असं माझं स्वतःचं मत आहे. आपल्या पोरांना इंजिनिअरिंग करायचे तर IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्येच इंजिनियर झाले पाहिजे. त्यासाठी JEE क्लासेस इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले आहेत. आपले 2 पोरं यावर्षी क्वालिफाय झाले. अगदी CETच्या रिझल्ट मध्ये 10 विद्यार्थी 99.50च्या पुढे आले. तर अशा आपल्यालाही बनण्याचा अधिकार आहे. आपल्यालाही IIT सारख्या इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंग करायला गेले पाहिजे हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलेले. आपल्याला उदाहरण आता तुम्ही कॉलेजची मुलं असाल तर तुम्ही सांगाल 12वीला मला काय 10वीला 50% पडले, 12वीला 60% पडले. आपल्याच बाजूचे कोल्हापूरचे विश्वास नांगरे पाटील सांगलीला मामाकडे शिकत होते. 10वीला 44%, 12वीला 52-53% आणि तरी सुद्धा त्यांनी ठरवलं का मला IPSच व्हायचंय. ते IPS होणार नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून काम करतात. तर तुम्हाला या वयामध्ये तुम्ही स्वप्न मोठी पाहिली पाहिजे. आपल्या घरची परिस्थिती, आपल्या गावची परिस्थिती, आपल्या शाळेची परिस्थिती, बाहेरची लोक नाही बदलणार. तुम्ही आम्ही ठरवलं तरच ती बदलू शकते आणि ती बदलण्यासाठी सगळ्यात मोठी ताकद आपण आजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहात. आपण प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे जन्माला आलोय तर काहीतरी आपल्या नावाने गावाला ओळखलं पाहिजे, समाजाला ओळखलं पाहिजे, तालुक्याला जिल्ह्याला ओळखलं पाहिजे. असं काम आपण केलं पाहिजे. त्यासाठी ध्रुव ताऱ्याप्रमाणे जिथे तुम्ही सांगाल उद्या अमेरिकेला MS करायचंय घरची परिस्थिती त्यासाठी जिजाऊ आपल्या बरोबर कुटुंबाप्रमाणे अगदी UPSC साठी सगळा तुम्हाला जे देशामध्ये पाहिजे त्या नोट्स आणि क्लासेसची व्यवस्था करायला तयार आहेत. परंतु स्वप्न मोठी बघा बाळांनो. आपण जिथे जाऊ तिथे आपल्या गावाचं नाव, समाजाचं नाव, देशाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. ज्याला खेळात पुढे जायचे त्याला खेळात पुढे नेण्यासाठी आपल्यापर्यंत आलोय. परंतु निवड नॉर्मल माणूस म्हणून नाही. आता मगाशी इंदापूरला आम्ही गेलो असताना चर्चा तेच झाली कार्यकर्त्यांबरोबर का बाबा नुसता मरायला ना मारायला कोकणी माणूस राहता कामा नाही. ही भूमी संतांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजधानीचा हा जिल्हा आहे. मासाहेब जिजाऊ या जिल्ह्यामध्ये राहिलेले आहेत. एवढा मोठा वारसा असताना आपण गपचूप का बसायचं? आपण का ठाण्याच्या झोपडपट्टीमध्ये राहून तिथल्या कुठल्या तरी परप्रांतीयांच्या घरी धुनी मांडी करायला जायचं? का आपण वॉचमॅन म्हणून नोकरी करायची? का आपण गाडी ड्रायव्हर किंवा गेटवरचा वॉचमॅन, लिफ्टचा वॉचमॅन म्हणून ड्युटी करायची? हे सगळं चित्र बदलण्याची ताकद शिक्षणामध्ये आणि परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला चांगली शिक्षण हा इथे मिळालेलं आहे. फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे का मला मोठं व्हायचंय. त्यासाठी मग कुठेही अडचण आली तर आदरणीय शिक्षक वृंद आहेत, शाळेचे ट्रस्टी आहेत, आम्ही जिजाऊ अगदी तुमच्या पालकाप्रमाणे आपल्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आपल्यापर्यंत आलेलो आहे. आपण मनाशी ठरवा, आजच ठरवा का मला माझ्यासाठी माझ्या देशासाठी मोठं व्हायचंय आणि त्या दृष्टीने अभ्यास करा. आपली तर स्वप्न आहे जिजाऊचं. दरवर्षी UPSCच्या रिझल्टमध्ये आज उत्तर प्रदेश पहिला येतो, बिहार 2 नंबरला येतो. त्याप्रमाणे विद्येचं माहेरघर असलेला आपला महाराष्ट्र, सावित्रीबाई फुल्यांचा, ज्योतिबाबांचा महाराष्ट्र, या महाराष्ट्राच्या नाव UPSCच्या टॉपरमध्ये आलं पाहिजे आणि त्या आणण्यासाठी आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी मनाशी ठरवलं पाहिजे. परिस्थिती कधीही आडवी येणार नाही. परिस्थितीची तुम्हाला कधीही गरज लागणार नाही का परिस्थिती नाही म्हणून शिक्षण थांबणार नाही. जिजाऊचा तर वसाहत आहे का या कोकणच्या भूमीतील कुठलाही विद्यार्थ्याचं शिक्षण थांबणार नाही. ती जबाबदारी जिजाऊची आहे आणि कुठल्याही मायमाऊलीला आरोग्यासाठी माहेरून आणलेला दागिना गहाण टाकायला लागणार नाही किंवा जमीन विकायला लागणार नाही. आरोग्यासाठी ही काळजी घेण्याचं काम सातत्याने जिजाऊ करते आणि कायम करेल हा शब्द आपल्याला देतो. लवकरच आपल्याला रायगडमध्ये रुग्णालय आम्ही देऊ, ज्याप्रमाणे रत्नागिरी, ठाणे आणि पालघरमध्ये, त्याप्रमाणे पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला रुग्णालय देऊ. जागा उपलब्ध झाल्या तर चांगल्या CBSE शाळा आपल्याला करायच्या का जिथे या शाळेसारख्या शाळा देऊन जिथे NCERT स्पर्धा परीक्षेला येणारा अभ्यासक्रम आहे तो 7वी पासूनच विद्यार्थ्यांनी डोक्यात घेतला पाहिजे आणि पुढे
त्याची तयारी करून त्यांनी स्वप्न मोठं पाहून ते स्वप्न पूर्ततेसाठी अभ्यासाचं सातत्य ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आजच्या या येण्याने आपल्यातील विद्यार्थ्यांनी काहीतरी घेऊन पुढे पुन्हा त्यांचा सत्कार करण्याची संधी मला याच सभागृहात द्यावं असं मी विद्यार्थ्यांना विनंती करतो. आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाई ज्यांनी शोभा घडवला अशा जिजाईंच्या नावाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष माननीय निलजी थोरवे साहेब, मान्यवर बसा, माननीय निलजी सांबरे साहेब, हे आपल्या काही विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यासाठी आले, त्याबद्दल त्यांचे मी स्वागत करतो. 35 लाख विद्यार्थ्यांना ते वह्या वाटप करतात, म्हणजे किमान 1 कोटी वह्यांचं वाटप ते दरवर्षी करत असतात. सांबरे साहेब, आपल्या पालघरमध्ये आमच्या क्रिकेटची या विद्यार्थिनींची टीम आपल्या तिथे गेली होती आणि मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींकडून त्याचा पराभव झाला. पण आपण इथे आलात, आमच्या मुली आपल्यापर्यंत जाऊन तिथे आमच्या कला विभाग शिक्षण प्राध्यापकाचं नाव त्याने आपल्या पालघरमध्ये रुजवलं. या शाळेने संस्थेने एमपीएससीचे 4 विद्यार्थी दिलेले आहेत. एक कृषी खात्यामध्ये आहे, एक अन्न प्रशासनामध्ये आहे, एक इन्कम टॅक्स मध्ये आहे आणि एक पोलीस दलामध्ये आहे. त्याचबरोबर इंडियन नेव्ही मध्ये आमचे विद्यार्थी 2-4 झालेत, आर्मीमध्ये झालेत, पोलीस दलात झालेत. पण आपल्यासारख्याचा जर हात आम्हाला लाभला तर या संस्थेमधून तुम्ही आणि आमच्या वतीने डझनामध्ये आपण जे विद्यार्थी पाठवू अशा आशा बाळगतो. आजच्या या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलामध्ये आज जिजाऊ शिक्षण व सामाजिक संस्था महाराष्ट्र पालघर या इथे त्यांचे संस्थापक श्री निलयजी सांबरे आज आपल्या इथे आलेले आहेत. त्यांच्या जनता सगळ्या संस्थेच्या मार्फत त्यांचं सगळं स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज या सोबत त्यांच्यासोबत आलेले सर्व जिजाऊ संस्थानाचे सर्व पदाधिकारी त्यांचं पण स्वागत. आणि ही संस्था अतिशय मोठं सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेचं आताच भावेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज त्यांचं कार्य संपूर्ण कोकण डिव्हिजनला फार मोठ्या प्रमाणात चालतं. त्यांच्या कार्याचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. ते आपल्यासारख्या या छोट्याशा गावामध्ये येऊन आज तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या बऱ्याचशा सोयी सुविधा आपल्या तालुक्याला, आपल्या येथील संकुलाला ते देणार आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेषतः सर्व आम्ही संस्थापकांच्या तर्फे आभार मानतो. त्यांचं सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.